पासून बांधवपर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी मे महिन्यात 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की मे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांच्यासाठी विनंती की हा व्हिडिओ यासाठी आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। जिथे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राइब नाही केले त्यांना विनंती की सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायचे महिन्याला प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे। जो सल्ला सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी मे महिन्यात 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो मात्र विचारायला लागला की मे महिन्यात आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे। मे महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि आम्हाला हे सांगा की आता भविष्यामध्ये अल निनोमुळे पाऊस काळ कमी पडणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन भविष्यात कमी होणार आहे। मग सोयाबीनचं उत्पादन कमी होणार असेल तर यामुळे सोयाबीनचा भाव तर वाढायला पाहिजे। मग भाव वाढणार असेल तर तुम्ही मे महिन्यात सोयाबीन का विकायला सांगत आहात। चला या तुमच्या सर्व प्रश्नांची आता उत्तरे तुम्हास देतो। तर सर्वात प्रथम हा जो पहिला प्रश्न आहे की अल निनो आहे का तर गॅरंटीनं अल निनो आहे। जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस कमी पडणार का गॅरंटीनं जून ते सप्टेंबर महिन्यात मागच्या वर्षीपेक्षा पाऊस कमी पडणार। मग सोयाबीनची पेरणी घटणार का 100% सोयाबीनची पेरणी कमी होणार। उत्पादन कमी होणार का तर 100% उत्पादन कमी होणार। भाव वाढणार का तर 100% भाव वाढणार नाही। आता सगळं समजलं सर भाव का वाढणार नाही ते सांगा। लक्षात घ्या मित्रांनो जगात सोयाबीनचं जे उत्पादन होते त्याच्यामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारा जो देश आहे तो आहे ब्राझील। ब्राझीलचं उत्पादन जवळपास आहे 1800 लाख टनांच्या आसपास। त्याखालोखाल अमेरिकेचा नंबर आहे त्यांचं उत्पादन आहे 1200 लाख टन। त्यानंतर अर्जेंटिना आहे ज्यांचं उत्पादन आहे 500 लाख टन। त्यानंतर चीनचा नंबर व 5व्या नंबरला कुठेतरी आपण येतो आणि आपलं उत्पादन आहे किती 100 ते 120 लाख टन। मग मला सांगा आपलं उत्पादन किती वाढतंय आणि किती घटतंय यावरती जागतिक सोयाबीनचा बाजारभाव हा अवलंबून राहत नाही। तरी देखील आणखीन एक गोष्ट सांगतो आपल्याकडे जेव्हा अल निनो असतो पाऊस काळ कमी होतो तेव्हा अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिना इथं पाऊस अधिक होतो। या देशामध्ये पाऊस अधिक झाला की आपोआप काय होत असते तिथं सोयाबीनचं पेरणीचं क्षेत्र वाढते आपोआप तिथं त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन वाढते आणि त्यांचं उत्पादन साधं सुद्धा वाढत नाही। जर या देशामध्ये जी परिस्थिती संभवण्यात आली त्याचं जर आकलन केलं तर यानुसार जवळपास एक 400 ते 500 लाख टन सोयाबीन उत्पादन वाढू शकते आणि भारतात कितीही कमी म्हटलं तर किती होईल 20-25 लाख टन कमी। मग 400तून 20 लाख टन मायनस करा 380 लाख टन जगाचं उत्पादन वाढायले। मग अशा परिस्थितीत भाव वाढणार का घटणार तर आता तुम्ही पण सांगू शकता यस भाव वाढणार नाहीत। मग अशा परिस्थिती की भविष्यात तुम्हाला दिसते की जगाचं उत्पादन वाढायले भाव काय वाढणार नाहीत मग थांबून काय फायदा आहे का तर काहीच नाही। म्हणून तुम्हाला म्हणतोय की मे महिन्यात जी काही तेजी भेटल तिथं सोयाबीन विक्री करा हाच तुमच्यासाठी फायद्याचा सल्ला राहील। म्हणून आपण सर्वांनी काय करायचे मे महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री 5 ते 5.5 दरम्यान जो भाव तिथं करून टाकायची। आता ही अपेक्षा तात्पुरती सोडा की मला 6000चा भाव मिळेल। हे सगळं खरं होतं पण काय झाले की अचानक तिकडं पाऊस काळ खूप चांगला होणार याचे संकेत मिळालेत आणि अमेरिकेत पेरणी आता सुरूच होणार आहे आणि पेरणी वाढणार आहे त्यामुळं सोयाबीनचा भाव फार तेजी इथून पुढे दाखवेल याची शक्यता नसल्यामुळं आपण
जी काही तेजी मिळत आहे सध्या त्या सोयाबीन विकणं आपल्यासाठी फायद्यात ठरू शकते. म्हणूनच मी म्हणेन 100% करा सोयाबीनची विक्री. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपणास आवडली, त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला घ्या ऑल करून. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ इथं आपल्याला मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.